जालन्याचे काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचं गेल्या महिन्याभरापासून भाजपमध्ये प्रवेश होणार अशी जिल्ह्यामध्ये चर्चा आहे. मात्र आता त्यांनी स्पष्ट केलेलं आहे भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत माजी आमदार आहेत. आमदार साहेब, भाजपमध्ये प्रवेश होणार हे नक्की झालंय. उद्या प्रवेश होणार अशी चर्चा होती. कधी प्रवेश होणार एकंदरीत आणि कोणाच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार आहे? सन्माननीय अशोकरावजी चव्हाणचा फोन होता की 29 तारीखला तुमचं ठरलं आहे आणि त्या दिवशी वरपुडकर साहेबांचा पण प्रवेश. मी मग मागितलं की मला थोडा पुढं तुम्ही वेळ पुढची तारीख द्या, मी करतोय. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि मला एक 2-4 दिवसात ते डेट भेटणार आहे प्रवेशासाठी. एक माझी इच्छा आहे की त्या प्रवेशमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाऊ, रवींद्र चव्हाणजी हे उपस्थित राहिले पाहिजे आणि माझ्यासोबत सन्माननीय अशोक चव्हाण, रावसाहेबजी दानवे, सन्माननीय अतुलजी सावे आणि विखे पाटील हे 4ही लोक उपस्थित राहणार. साहेब, पक्षप्रवेश जालन्याला होणार आहे की मुंबईच्या कार्यालयावर होणार आहे? तुमचा काय आग्रह आहे आणि तुमची काय इच्छा आहे? नाही, पक्षप्रवेश तर मुंबईलाच होणार आहे. मुंबईला होणार. साहेब, या मागच्या 4 दिवसांमध्ये जिल्ह्यातील जे भाजपचे नेते त्यांच्या सतत तुम्ही भेटीगाठी घेतलेल्या आहेत. नेमकी काय चर्चा केली भाजपच्या नेत्यासोबत आणि त्यांची काय इच्छा आहे, त्यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही जाणून घेतलं? नाही बघा, हे माझं कर्तव्य होतं की प्रवेशाच्या अगोदर जे भारतीय जनता पार्टीचे पुढारी आहे त्यांना भेटून त्यांना स्पष्ट विचारायचं की बाबा मला तुम्ही म्हटले तर येतो, नाही तर नाही. तर सन्मान्य रावसाहेब दानवे साहेब असेल, सन्मान्य लोणीकर साहेब असेल, सन्मान्य नारायणजी कुचे असेल, त्या सर्वांनी सांगितले आम्ही पार्टी प्रवेशाच्या अगोदर तुझा सत्कार करून टाकतो. त्याचा सत्कार केला म्हणे. साहेब, तुमच्या भाजप प्रवेशानं जालना जिल्ह्यामध्ये काँग्रेसला मोठा झटका बसणार आहे. 4 दिवसापासून चर्चा सुरू आहे. काही पक्ष नेतृत्वाचं काही बोलणं झालंय का? तुम्हाला समजून सांगण्याचा काही प्रयत्न होतो का काँग्रेसच्या वतीने? नाही, सन्मान्य खासदार काळेसाहेब येऊन गेले ते मला, पण आता जे स्टेप मी पुढे घेतले ते माघार घेणे योग्य नसतात म्हणून मी ते सांगितलं. त्यांनी माफी पण मागितलं मी त्यांना. कारण कल्याण काळे जे खासदार त्यांच्याविषयी म्हणजे तुमच्या कार्यकर्त्याची असेल किंवा तुमची नाराजी होती, त्याविषयी त्यांना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी काही उत्तर दिलं नाही. तर त्या संदर्भात काही बोलणं झालं का, जी तुम्ही नाराजी त्यांच्यावर व्यक्त करून दाखवली? काय ते माझी घरगुती चर्चा होती. ती घरी आले माझे, चहा पाजला आणि त्यांनी सांगितलं की एकदा तुम्ही पुन्हा निर्णय घ्या. मी म्हणलं आता निर्णय माघार होणार नाही असं म्हटलं. साहेब, साधारणतः तुमचा प्रवेश कधी होऊ शकतो आणि स्थानिक पातळीवर तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये काय तयारी सुरू आहे आणि किती कार्यकर्ते तुम्ही मुंबईला घेऊन जाणार आहात प्रवेशासाठी? हे असंख्य कार्यकर्ते येणार आहे आणि 2 ते 5 तारीखमध्ये हे प्रवेश होणार आहे. साहेब, प्रत्येक घटनेचं तुम्ही एक शेरोशायरीमधून व्यक्त होत असतात. आता ही जी परिस्थिती तुमच्या समोर दिसते याच्यावर काय सांगाल शेरो तुमच्या वेगळ्या भाषेमध्ये? हे बघा, आपला मतदारसंघात सर्व समाजाचे लोक असतात आणि मी काँग्रेस पार्टी सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये तर काँग्रेस माइंडचे जे आमचे मित्र आहे काही आणि काही आमचे विशिष्ट माझे मित्र ज्या समाजाचे त्यांना थोडं दुःख होतोय की मी असा निर्णय घेतला. पण मी त्यांना सर्वांना सांगितलं की मी सर्वांना घेऊन चालणार आहे. जर उद्या मला एक चांगली संधी भेटली तर मी सर्वांना घेऊन जाणार. आणि मी त्यांना सांगितलं की हयात ले चलो, कायनात ले चलो, चलो तो ऐसे चलो सारे जहां को ले चलो. नक्कीच हे होते काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचा भाजप प्रवेश नक्की झालाय. पुढील आठवड्यामध्ये मुंबई येथे देवेंद्र फडणवीस असतील किंवा रवींद्र चव्हाण असतील, रावसाहेब दानवे असतील यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश व्हावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळं उद्या कैलास गोरंट्याल यांचा प्रवेश होणार नाही, तर पुढील आठवड्यामध्ये त्यांचा भाजप या पक्षामध्ये प्रवेश होणार आहे. त्याचबरोबर असंख्य कार्यकर्त्यांसह ते भाजप पक्षामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळं जालन्यामध्ये काँग्रेसला हा मोठा धक्का आहे. तर भाजप या पक्षाचं ताकद जी आहे ती जालना शहरासह जिल्ह्यामध्ये वाढणार आहे. अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.